तरुण पिढी तर जरांगे पाटलांसोबत खांद्याला खांदा लावून लढते, परंतु वयोवृद्ध व्यक्ती सुद्धा जरांगे पाटलांच्या लढ्यामध्ये जरांगे पाटलांना आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी आलेत. वयोवृद्ध नाही तर 100 पार केलेले, 100 पार केलं म्हणजे ह्या जगामध्ये आजच्या युगामध्ये शक्य नाही, परंतु 100 पार केलेले साताऱ्यामध्ये काही आजोबा या ठिकाणी जरांगे पाटलांना आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी आलेत. हे आहेत, का नाव तुमचं काका? यशवंत पवार साहेब. हे आहेत 104 वर्षाचे. आता याच्यानंतर 100. हे का नाव? केशवराव पवार साहेब. हे आहेत 100 वर्षाचे. तुमचं का नाव आहे काका? विष्णू पवार साहेब. हे आहेत 98 वर्षाचे. आणि शंकर ज्ञानू पवार 92 वर्ष. हे 92 वर्ष. सांगायचं तात्पर्य याच्याही पुढं म्हणजे काय, तर हे एकत्रित कुटुंब आहे. याच्यातून खूप छान संदेश जातोय अखंड महाराष्ट्राला. विचार करा, 100 वर्ष हे भावंड आजही एकत्रित आहेत आणि यांची येणारी पिढी सुद्धा एकत्रित आहेत. या लढ्यातून आपल्याला हेच शिकायचं भावांनो, एक संघ एकजुटीत राहून हा लढा आपल्याला यशस्वी करायचा आहे. आणि या ठिकाणी एक काका बोलणार आहेत. काय कस काय दादांना भेटायला आलाय? हे फार पूर्वीचे माणूस असल्यामुळं, शिवाजी महाराजाच्या वेळेचे माणसं आम्ही असल्यामुळं आम्ही त्यांना भेटायला आलेलो आहे. शिवाजी महाराजांना बघितलंय का? शिवाजी महाराजाचा आम्हाला ऐकून माहीत आहे, पण बघितलेलं नाही. आम्ही ब्रिटिश सरकारच्या काळातले माणसं आहे. ब्रिटिश सरकारच्या काळामधले. हो. आता जरांगे पाटलांना भेटायला आलात, कसं वाटतंय? छान वाटते. छान वाटतंय. नक्कीच तिने असंच मोहर चालू ठेवावं. असा लढा दादांनी चालूच ठेवावा. समाजाच्या हिताचा लढा चालूच ठेवावा. पाठिंबा आहे. बोला दादा. अशी संघटना पुढे चालू करावी. नक्कीच दादा सुद्धा तुमच्या आशीर्वादानं हा लढा असाच चालू ठेवतील, कारण की गोरगरिबांच्या लेकरांचं भलं करायचंय. या अशा लहान चिमुकल्यांच्या लेकरांचा इतिहास. 5वी पिढी. या आजोबांची 5वी पिढी बघू शकता. 5वी पिढी. अरे वा. आजोबांची 5वी पिढी. 5वी पिढी इथे म्हणजे बघू शकताय. पहिली पिढी आपल्या समोर या मोबाईल मध्ये आणि 5वी पिढी त्यांच्या सोबत. दादांचा आशीर्वाद आणि दादांसोबत फोटो काढण्यासाठी या ठिकाणी उपस्थित. सातारा मराठ्यांची राजधानी. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भवानी.